सर्वच मान्यवर आपले जमलेले खऱ्या अर्थानं गोकुळचा अभिमान आणि स्वाभिमान टिकला पाहिजे या भूमिकेतून आलेले सर्व ठरावधारक. गोकुळची रणधुमाळी गेल्या 3-4 महिन्यापासून सुरू झाली आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्याचा उल्लेख मला वाटतं विवेकर मामींचं भाषण व्हिडिओ करून पाठवायला पाहिजे, कारण की खऱ्या अर्थानं त्यांच्या भाषणातून आपल्याला लक्षात असेल की गेल्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीने कारभार करण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली. त्या म्हणतात ते खरं आहे. 10 वर्षापूर्वी फक्त 700 ठराव आमच्याकडे होते आणि त्यावेळी सुद्धा 2 माणसं निवडून देण्याचं काम गोकुळच्या दूध उत्पादकांनी त्यावेळी केलं. ज्याचा उल्लेख रणजित पाटलांनी केला की एका विचारानं आम्ही या गोकुळमध्ये या निवडणुकीमध्ये पडलो आणि 10 वर्षापासून हा गोकुळ शेतकऱ्याचा आणि दूध उत्पादकाच्या मालकीचा झाला पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी घेतली. मागच्या 10 वर्षापूर्वीची निवडणूक असू दे त्यावेळी थोडक्यात आम्हाला पराभवाला सामोरा जावं लागलं, ज्याचा उल्लेख माईंनी केला. 25-30-40 मतामध्ये पॅनेलला फटका त्या ठिकाणी बसला आणि म्हणून पुढच्या वेळी ज्यावेळी पॅनेल करत होतो त्यावेळी म्हटलं आता नुसतं फज्जापर्यंत पोचायचं असेल तर नुसतं शर्तीत भाग घेऊन उपयोग नाही, आता सगळ्यांना बरोबर घेऊन हा फज्जा गाठायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं सगळ्यांना बरोबर घेऊन 21-22 मध्ये आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यश आम्हाला दूध उत्पादकांनी चांगल्या पद्धतीचं यश आम्हाला प्रामुख्यानं दिलं आणि 5 वर्षामध्ये एक चांगल्या पद्धतीचा कारभार करण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याने घेतली. आम्ही सातत्यानं म्हणत होतो 2 रुपये वाढ देऊ, ती 14 रुपयापर्यंत नेली. गाई 10-12 रुपयापर्यंत गाईच्या दराला वाढ देण्याची भूमिका आम्ही प्रामुख्याने घेतली आणि म्हशीला अनुदान देण्याचा विषय असू दे, पशुखाद्याचे दर स्थिर ठेवण्याचा विषय असू दे, या सगळ्या विषयामध्ये गोकुळला एक चांगल्या पद्धतीनं जो शेतकऱ्यांचा गोकुळ आहे, स्वर्गीय चोयकर साहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये असायचं, शेण काढणारी माझी भगिनी, शेण काढणारा माझा शेतकरी हा माझा केंद्रबिंदू असला पाहिजे आणि तीच भूमिका मी सुद्धा या ठिकाणी घेतो. आमचा दूध उत्पादक हा आमचा केंद्रबिंदू या ठिकाणी असला पाहिजे आणि म्हणून 14 रुपये वाढ करण्याची भूमिका आम्ही घेतली. अनेक ठिकाणी 10 लाखाचं संकलन आणि 20 लाखापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं. गोकुळ वाढला पाहिजे ही भूमिका घेत असताना दूध उत्पादकाला 4 पैसे मिळाले पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी घेतो. आज विषय नाही, अनेक विषय. उद्या जाहीरनामा निघेल त्यावेळी तुम्हाला जाहीरनाम्यामध्ये आम्ही निश्चितपणे सांगू की आमची सत्ता आल्यानंतर निश्चितपणे कुठल्या पद्धतीनं दूध उत्पादकाला म्हैस, ज्याच्या घरामध्ये म्हैस आहे, ज्याच्या घरामध्ये गाई आहे, त्याला काय आम्ही देणार आहोत हे निश्चितपणे आम्ही जाहीर करू. परंतु एक उदाहरण शेट्टी साहेब मला द्यायचं आहे की कारभारामध्ये चोखपणे आम्ही काय केला. गोकुळचं दूध ज्यावेळी मुंबईला जात होतं त्यावेळी ते पॅकिंग 2 लाख लिटरचं पॅकिंग हे खासगी एका संस्थेमध्ये खासगी एका मालकाकडे जायचं. त्याला आम्ही दर पिशवी मागा 1 रुपये 10 पैसे 1 रुपये 20 पैसे देत होतो, तो दर पुढे 1 रुपये 90 पैशापर्यंत या ठिकाणी आला. दर महिन्याला आम्ही किमान 1,20,00,000 रुपये हे फक्त पॅकिंग साठी, दुसरीकडे पॅकिंग करायसाठी आम्ही एका खासगी माणसाला देत होतो. परंतु आमच्या ताब्यात गोकुळ आल्यानंतर त्याच गोकुळच्या शेजारची एक जागा 18 कोटी रुपयाला आम्ही घेतली. त्यामध्ये 18-20 कोटीची मशिनरी या ठिकाणी घातली आणि आता आमचं 3 वर्षात ते सगळे पैसे फिटले अशी अवस्था आमची या ठिकाणी झाली. आज दर वर्षाला 12 कोटी रुपये जे आम्ही दुसऱ्याला देत होतो आता आमच्या स्वतःच्या मालकीच्या प्रकल्पामध्ये आमच्या दुधाच्या पिशव्या या ठिकाणी करायचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं. अशा अनेक उदाहरण आहेत. शाही 1 रुपया मिळत असेल तर 86 पैसे हे गोकुळच्या दूध उत्पादकाला देण्याचं काम आपण करतो. जसं फॉर्म्युला 70-30चा शेट्टी साहेब उचलला इथं तर 86 पैसे आपण परत देण्याचं काम करतो. ते अजून 2 पैसे कसे वाढत नाही हा आमचा उद्याच्या भविष्य काळ त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. आणि म्हणून आज अवस्था गोकुळची काय ज्याचा उल्लेख शेट्टी साहेबांनी केला. आज उलट्या बाजूला असलेल्या लोकांच्यात कोण बोलू
नाही. सगळे सरकारच्या दबावाखाली या ठिकाणी आहे. आज पॅनेल ठरलं, पॅनेल केलं, तर पॅनेलचा निर्णय, उमेदवारीचा निर्णय हा कोल्हापूरमध्ये होणार आहे, मुंबईमध्ये आमचा होणार. कारण की गोकुळ कुठलाय? कोल्हापूरचा. ही लढाई आता कोल्हापूरच्या अस्तित्वाची आहे. ही लढाई आता कोल्हापूरच्या मातीची आहे. ही लढाई आता कोल्हापूरच्या स्वाभिमानाची आहे. ही लढाई कोल्हापूरची अस्मिता, स्वाभिमान आम्ही जपण्याची आहे, ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी केला. पहिला लढा 10 वर्षापूर्वी आम्ही केला, तो मल्टी स्टेट होऊ नये केला. मल्टी स्टेट झाला असता तर निवडणूक काय झाली नसती. मल्टी स्टेट नाही म्हणून आज विरोधकां, तुम्ही आमचे ठरावधारक असता तरी पै पावलं भेटा येतोय, बोलायला येतोय. आज ठरावधारकाला जी काही या ठिकाणी प्रतिष्ठा, ही फक्त आणि फक्त मल्टी स्टेट न झाल्यामुळे आज मालकी आमची अबाधित आहे. आज 7 महिन्यावर या गोकुळच्या 5,500 संस्थांचं नाव लागलं. या नाव लागायला मी म्हणत नाही माझा एकट्याचा श्रेय आहे, परंतु मल्टी स्टेटला विरोध केला म्हणून आज संस्थांचं नाव या 7 महिन्यावर गोकुळच्या या ठिकाणी लागलं. नाहीतर या 7 महिन्यावर अजून नावं लागली असती तर पोटकुळ कुळाचं नाव लागलं असतं तर आमचं काय या ठिकाणी 7 महिन्यावर याची मालकी राहिली नसती. आज 8 महिन्यानं आम्ही या कोल्हापुरातले संस्था सांगू शकतो की गोकुळमध्ये मी सभासद आहे, मी मालक आहे. ही भावना आम्ही या ठिकाणी निर्माण केली. तुमच्या मालकीचा हक्क अबाधित ठेवण्याचं काम आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी केलं. मी 10 वर्षापूर्वी निवडणूक लढवली, त्यावेळी रणजित दादा तुमच्या उलट्या निवडणूक लढवत असताना तुमच्या कुठल्या संस्था पत्र करायचं काम आम्ही केलं का? केलं. आम्ही समोरासमोर निवडणूक लढवली. उद्या निर्णय लोक घेऊ द्या, मी कधी संस्था पत्र करायच्या भानगडीत पडलो नाही. 5 वर्षापूर्वी लढलो नाही आपण. अभिजित त्यावेळी काय संस्था पत्र, संस्थेवर कुठले मला हरकत आपण कुठे घेतली. पॅनेल उभा करत असताना उलट्या बाजूच्या कुठल्या संस्थेवर हरकत घेतली नाही. कारण की मूळ पाया काय गोकुळचा? शेतकरी चंदगडचा या ठिकाणी म्हशीचं दूध काढतो, तो काय किटली भरून गोकुळ शिरगावला येणार काय दूध घ्यायला? आमचे अस्तित्व या गोकुळचा या जिल्ह्यामध्ये आमचा पाया काय असेल तर दूध संस्था हा आमचा पाया या ठिकाणी. या गोकुळच्या विकासाची पहिली पायरी कुठली असेल तर ती दूध संस्था ही पहिली पायरी आहे. शेतकरी आणि दूध संस्था ही आमची पहिली पायरी आहे. आम्ही एखाद्याची किटली 5 लिटरची या चंदगड मधून आणून डायरेक्ट गोकुळ शिरगावला या ठिकाणी आणू शकत नाही. गगनबावड्यातली, शाहूवाडीतल्या एखाद्या शेतकऱ्याचं दूध आम्ही डायरेक्ट गोकुळ शिरगावला आणू शकत नाही. आम्हाला लागते ती दूध संस्था लागते, जी दूध संस्था त्या सभासदाचं दूध गोळा करते आणि आम्हाला ते पोचवायचं काम या ठिकाणी करते. आणि म्हणून या गोकुळच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं शेतकरी हा हृदय आहे, ते हृदय चालवायचं काम करत असेल तर ती दूध संस्था करते, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आता लढाई चालली आहे, ते गोकुळ टिकवण्यासाठी तर चाललेलीच आहे, तो भाग आहेच, परंतु उद्या दूध संस्थेचं अस्तित्व सुद्धा या ठिकाणी राहिलं पाहिजे. आज आमच्या गावातली दूध संस्था अभिमानाने सांगते 1000 लिटर गोळा करतोय, 2000 लिटर या ठिकाणी गोळा करतोय. स्पर्धा असते आमच्या गावामध्ये, मी किती म्हशी आणल्या, मी किती म्हशी वाटल्या, मी या ठिकाणी आपलं देतोय बोनस किती दिला, याच्यावर आमची स्पर्धा या ठिकाणी असते. मी भेट वस्तू किती दिल्या याच्यावर आमची स्पर्धा असते. संस्था मी कशी चांगली चालवली यासाठी आम्ही कॉलर टाईट करून जिल्ह्यामध्ये या ठिकाणी फिरत असतो. हा आमचा पाया आहे. मी मुद्दामून तुम्हाला हे का सांगतोय, कारण की ज्या ज्या राज्यामध्ये, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असे सण निघाले तिथं नेटवर्क नव्हतं, दूध संस्थांचं नेटवर्क नव्हतं, दूध गोळा करून आणणारी व्यवस्था नव्हती आणि म्हणून ते संघ टिकले नाही. स्वर्गीय जोयकर साहेबांच्या नेतृत्वानं दूरदृष्टीचा नेता या ठिकाणी होता, ज्याला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची जाणीव या ठिकाणी होती. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं होतं. शशिकांत जोयकर बाई म्हणले ते बरोबर आहे, त्यांना जोयकर साहेबांचा फोटो लावायचा काय अधिकार? कारण की शशिकांत जोयकरांचं नाव या ठिकाणी फायनल झालं होतं. मी बाबासाहेब चौगले सिनियर आहेत, त्यांना बोलवून समजावून सांगितलं होतं थोडं तुम्हाला थांबायला लागणार.
ही भूमिका मी प्रामुख्याने या ठिकाणी घेतली होती. ज्या घराला आपलं आयुष्य या ठिकाणी दिलं, ज्या जोयकर साहेबांनी इथं प्रत्येक बसलेल्या माणसाला शशी जर विचारलं जोयकर साहेब भेटले होते का, 100% हात वर येतील. 100% हात, काय बरोबर आहे का नाही? 100% हात वर येतील. शेट्टी साहेब, जोयकर साहेबांनी खऱ्या अर्थानं गोट्यापर्यंत जाऊन या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम आपल्या हयातीत या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आज त्या नेतृत्वाला स्मरून आम्हाला उद्याचा कारभार या ठिकाणी करायचा आहे. उद्याचे अनेक नवे संकल्प, नव्या गोष्टी उद्याच्या काळात आम्हाला या ठिकाणी करायच्या आहेत. आज आमची लढाई चालली आहे ती गोकुळ टिकवण्यासाठी चालली आहे. शेट्टी साहेब म्हणले ते खरं आहे. उद्या या ठिकाणी हे कोणी काही बोलू शकत नाही. आज अवस्था एवढी वाईट आहे की या ठिकाणी बोलू शकत नाही. आम्ही आता सभागृहात आहे, सभागृहात बघतोय म्हणजे काल तर एवढा विषय या ठिकाणी झाला, टीईटीचा पेपर फुटला. त्या टीईटीच्या पेपरवर आम्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या लोकांनी दंगा केला, आम्ही त्याच्यावर गदारोळ केला. परंतु सत्यातला शिक्षक आणि पदवीधरचा आमदार खुर्चीतनं सुद्धा उठायचं धाडस करत नाही. खुर्चीतनं उठायचं सुद्धा. आम्ही म्हणतो अरे बाबांनो बोला, पेपर फुटलाय, तुम्ही ज्या शिक्षकाचं नेतृत्व करताय त्या शिक्षकासाठी ते बोला. जाऊ दे तिकडे तुमचं राजकारण, किमान शिक्षकांनी बोला. खुर्चीतनं उठायचं सुद्धा धाडस त्या आमदारांचं झालं. मी नाव घेत नाही, परंतु ते उठले सुद्धा नाही. म्हणजे आज यांची अवस्था, राज्यामधल्या सत्तेत असणाऱ्यांची अवस्था काय, तर या ठिकाणी मुक्याचा मार या ठिकाणी सहन करायचा. लोकांचा प्रश्न असला तरी त्या ठिकाणी बोलायचं नाही, भूमिका घ्यायची नाही. जे चाललंय ते निमूटपणे ऐकायचं, या पद्धतीचं धोरण आहे. आणि म्हणून उद्याच्या संकटकाळी आपल्याला या ठिकाणी सक्षमपणे गोकुळ ताकदीनं एकसंघ ठेवला तर जी येणारी संकट आहे त्या संकटावर आपल्याला मात करता येईल. येणारं जे आक्रमण आहे त्या आक्रमणाला तोंड द्यायचं असेल तर आमची स्वाभिमानी टीम आपल्याला या ठिकाणी न्याय देणार, हे आपण दूध उत्पादकांनी लक्षात ठेवा. आमची स्वाभिमानी या ठिकाणी समविचारी आघाडी आपल्याला न्याय देणार, दूध उत्पादकाचं हित जोपासण्याचं काम करणार, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. अजून बऱ्याच सभा होणार आहेत, अजून पुढनं काय येतंय त्याच्यावर बॅटिंग करायला लागणार. त्यामुळे सगळेच मुद्दे आज बोलून चालणार नाही. कुठनं बॉल कसा येतोय, काय बोलतात त्याच्यावर आपण करू. महिना 2 महिने आपल्याला, माझी आता आपल्याला कळकळीची विनंती, आमची लढाई आता इथं ठराव दाखवायचे. हे आम्हाला काय तर पॅनेल मध्ये कोण घ्यायचंय, कुणाला सीट पाहिजे म्हणून आमचं चाललेलं नाही. आमचं ठराव चाललं काय तर गोकुळ टिकवायसाठी, गोकुळ वाचवायसाठी. आता तिकडचा हिशोब बघितला तर मगाशी कुणी तर सांगितलं 7,000 8,000 वर आता ठराव जातील अशी अवस्था साधारणपणे या ठिकाणी झालेली आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आज आपण खात्रीलायक या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. एका बाजूला महायुतीची पैशाची सत्ता या ठिकाणी, दुसऱ्या बाजूला वजन प्रचंड प्रमाणात आहे. 1 किलो 2 किलो 3 किलो 5-5 किलो पर्यंत वजन टाकायची ताकद. मी काय आता बोलत नाही, टीव्ही चालू आहे, तुम्हाला लक्षात आलं काय म्हणायचं ते. आणि दुसऱ्या बाजूला 14 रुपये दर देणारा बंटी पाटील, दुसऱ्या बाजूला दुधाला दर देणारी आमची आघाडी आहे. दुधाला न्याय देणारी आमची आघाडी या ठिकाणी आहे. म्हशीला न्याय देणारी आघाडी आमची आहे. गाईच्या दुधाला न्याय देणारी आघाडी आमच्या बाजूला आम्ही आहे. आणि उलट्या बाजूला वजन घेऊन बसलेले लोक आहेत. आपण आता निर्णय घ्यायचा आहे की आपण कुठल्या बाजूला या ठिकाणी जायचं. इथं आलेले तर तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर आहात याची मला निश्चितपणे खात्री आहे. परंतु मगाशी शशिकांत पाटील सुळेकरांनी का कुणीतरी भाषणात सांगितलं, तुम्ही प्रत्येकाने किमान 5 ठरावधारकाला भेटलं पाहिजे आणि त्याचं परिवर्तन या ठिकाणी केलं पाहिजे. निकाल लागल्यानंतर बिन आवाजाचा बॉम्ब फुटणारच आहे. कारण की उलट्या बाजूला आहे का नाही, आपल्यात काय खतखत आहे का, आपल्यात काय खतखत आहे का,
किती आहे? मारामाऱ्या म्हणजे पलीकडे एवढी खतखत लागल्या, उमेदवारीवरच खतखत लागल्या की माझं का तुझं, मला किती शिटा तुला किती शिटा, ह्याच्यावरच आता शक्ती प्रदर्शन चाललेलं आहे. आमची लढाई सीटांसाठी नाही, आमची लढाई दूध उत्पादकांसाठी आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आमचा लढा आहे तर दूध उत्पादकाला न्याय देण्यासाठी हा लढा आहे. आमचा लढा या ठिकाणी सीटांसाठी या ठिकाणी नाही. त्यामुळे माझी आपल्याला विनंती असणार आहे की आता आकडेवारी मी जरा तुम्हाला सांगायची मला, कारण की बरंच वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आकडेवारी समोर येते. मोठा भाऊ बारका भाऊ ते चालूच आहे असं, ते काय मिटत नाही, ते देवाभाऊ ठेवतात. ती भाऊकीचा वाद काय असं सर मिटणार नाही. आता एकूण गोकुळचे 5470 म्हणजे ठराव त्या ठिकाणी, त्यातले 644 अपात्र त्यांनी केले. राहिले 4844 ला त्यांनी पत्र पाठवली. त्यात आता आज जरी बातमी आली त्यातले 269 परत अपात्र झाले. आज आले ते पहिल्या 688 मध्ये थोडे 269, राहिला आकडा 4575. हा एकूण आकडा मताला जायचा. आजची परिस्थिती मला या निमित्तानं तुमच्या माध्यमातून लोकांना सांगायचा की जे 427 अभिजित पाय अपात्र झाले त्यांना पात्र केल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही, ही सुद्धा भूमिका आम्हाला या ठिकाणी घ्यावी. जे अपात्र झाले त्यांना सुद्धा पात्र करण्याची भूमिका आमची निश्चितपणे या ठिकाणी राहणार आहे. हे गोकुळचे ठराव ज्यावेळी द्यायचं झालं भंडरे साहेब, त्यावेळी आपण सगळ्यांना तुम्हाला निरोप दिले. तुम्ही फोन करून विचारत होता मला शक्ती प्रदर्शन करायचंय का, एकत्र जायचंय का. त्यावेळी आमचं ठरलं नव्हतं शेट्टी साहेब शक्ती प्रदर्शन करायचं. मी सगळ्यांना सांगितलं जसं येतील तसे तुम्ही ठराव लिहून द्या. दिलत का नाही? बऱ्याच जणांनी गोळा दिलत का नाही? हात करा. म्हणजे कळलं पाहिजे की बऱ्याच लोकांनी आमचे ठराव दिले. आपण नंतर अचानकपणे राष्ट्रवादीने जाहीर केलं की शक्ती प्रदर्शन करणार. मग आमच्यातले जरा सचिन गोरपडे, जीवन पाटील उत्साही ना साहेब, आपलं मी दाखवलं पाहिजे, आपण मी मेळावा घेतला पाहिजे, आपण पण ताकदीने गेलं पाहिजे. अरे म्हणलं लई जणांनी दिल्या, आता त्यासनी परत हेलपाटा करायचा का नाही? येतात साहेब. कुठं आज गाडी आम्ही कुणाला दिलेली का? दिल्या गाडी तुम्हाला? नाही सांगा. एकही गाडी कुठं पाठवलेली नाही. सगळे निवडणारे, सगळ्यांना आणायला लागणार, सगळ्यांना इथं बोलवायला लागणार, हेलपाटा होणार. चंदगड मधले पण ठराव गोळा झाले होते, परंतु गोपाळराव पाटील, विक्रम चव्हाण पाटील, संभाजीराव, रामराजे सगळे म्हणजे नाही साहेब परत शक्ती प्रदर्शन करूया, आम्ही पुन्हा येतो. चंदगड तर 150 किलोमीटर आहे, आम्ही पुन्हा येतो, परंतु हा शक्ती प्रदर्शन झालं पाहिजे. हे का सांगतोय? कारण की कालपर्यंत आपल्या यादीतून अजिंक्य तारामध्ये नोंद करू माझ्याकडेच मला दाखवायला लागलं तर शेट्टी साहेब किमान 400 फोटो माझ्या फोटोग्राफरकडे आहेत, ज्यांनी मला येऊन फोटो काढून निवेदन दिले, मला येऊन फोटो काढून ठराव जमा त्या ठिकाणी केलेले आहेत. प्रत्येकाला वाटतं ठराव देताना बंटी पाटलावर फोटो काढावा, साक्ष असलेली बरी म्हणतात ना माणसं. याच्या डोक्यात राहू दे, आम्ही आहे त्यामुळं फोटो काढल्या लोकांनी ठराव जमा केले. असे आमचे ठराव 979 ऑलरेडी जमा झालेले. 979 तालुकावर यादी आमचे. मला काय खोटी आकडेवारी बाकीच्यांसारखी घ्यायची नाही. मला काय पॅनेल मध्ये सीटा कोणाकडे मागा आहे? मला पॅनेलच करायचं आहे ना, मला निवडूनच आणायचं आहे. मला 25 उमेदवार उभे करायचे आहेत. मला काय करायचं? पाठ तुटून गेला, 4000 माझ्याकडे ठराव आहेत, 5000 ठराव. मला काय नाही, मला दूध उत्पादकाला न्याय द्यायचा, मला लोकांच्या पर्यंत जायचं आहे. त्यामुळं आमच्या आकडेवारीत कुठलाही या ठिकाणी गोळ नाही. 979 आम्ही ठराव ऑलरेडी या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आज आणि उद्या काही लोक उद्या येणार आहेत, कारण की आज काही लोक येणार आहेत. गडिंग्लज मधला जो 10-12चा गट्टा उद्या येणार आहे. करवीर मधले काही लोक उद्या येणार आहेत.
काही पंढरपूरला गेलेले आहेत असं मला सांगण्यात आलं. असे मिळून उद्यापर्यंत आमचे 872 ठराव या ठिकाणी गोळा होते. एकूण आकडा हा आमच्या समविचारी आघाडीचा 1851 ठराव आमच्या या ठिकाणी गोळा होते. यात काही फरक पडणार नाही, यात काही फरक पडणार नाही. आणि एमआर साहेब म्हणतात तिकडच्या 1800 किती टाकतील कोणाच ते आहेच. गाडीत बसतील त्यांच्या आणि कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे. मला तर एवढी लोक खासगीत भेटले मला आठवण एवढी लोक खासगीत भेटल्यात मला. म्हणजे प्रत्येक जण अशी अवस्था आहे, सगळ्यांना पडते आमची भूमिका, सगळ्यांना पडते किंवा गोकुळ वाचला पाहिजे, गोकुळ टिकला पाहिजे, ही भूमिका सगळ्यांना पडते. आणि म्हणून आमचा आकडा हा 1851 पर्यंत निश्चितपणे या ठिकाणी पोहोचला. आता त्यांचा आकडा जाहीर झालेला तो 5047 म्हणजे सगळ्या पक्षांनी जो जाहीर केला तो 5047 आणि अधिकृत आकडा एआरचा काल 5650 आहे. 4750 अधिकृत आकडा आणि सगळ्या पक्षांनी दिलेला आकडा हा 5047 या ठिकाणी आकडा आलेला आहे. माझं करवीरचं एक उदाहरण मी देतो. एआर ऑफिसनं 827 या ठिकाणी ठराव पाठवले. 827 पैकी 868 ठराव पाठवले. 868 करवीर मध्ये 827 या ठिकाणी जमा झाले असं म्हणतायत. करवीरवाल्याने जरा हात करा, दक्षिण आणि करवीर करा लवकर. म्हणजे इथंच आमच्या 100-150च्या पुढे करवीर दक्षिण या ठिकाणी आमच्याकडे. म्हणजे आकडेवारी या ठिकाणी काय सांगतोय, आता 132 ठराव गगनबावड्याला किती आहे टोटल पात्र, वेळापत्र धरून 132. कालपर्यंत 75 ठराव एआर ऑफिसला गेले. आमचे सुद्धा त्यामध्ये ठराव गेलेले आहेत. आमचे आता ठराव इथं गगनबावड्याच्या आलेले हात वर करा. 100च्या खाली आकडा. मी काय सांगतोय आकडेवारी की तुम्हाला सुद्धा विश्वास बसला पाहिजे की ताकदीनं आपण या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. चंदगडमध्ये 426 या ठिकाणी पात्र झाले. एआर ऑफिसला 300 आलेले. आमचा आकडा जवळजवळ 190च्या पुढे या ठिकाणी चंदगडचा जातोय. बरोबर आहे का बघितलं? म्हणजे आज आमची अवस्था ही बघितली तर आपल्याला लक्षात येईल की 1851 या ठिकाणी आम्ही जे या ठिकाणी सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी आमचं नियोजन या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, ही लढाई मी करतोय. मला कुठं गोकुळचा चेअरमन, मला काय टँकर, माझं दूध गोकुळलाच जाते. मला काय मिळणार? 5 रुपये दर वाढला तर मला बी पैसे दुधाला शेतीसह तुम्हाला आणि मला मिळणार. त्यामुळं हा घरातला गोल उभा करणार. त्यामुळं मी राजू आवळेचे म्हणले, मी ज्या ज्या निवडणुका लढलो स्वतःसाठी जेवढं राबतो, ऋतुराज पाटील विधानसभेला उभारले त्यांना त्यांच्यासाठी जेवढं राबलो तेवढं राजू आवळेंसाठी लाभलो, तेवढं राजू लाटकरसाठी लाभलो, तेवढं राहुल पाटलांसाठी लाभलो. इंदिराजी बरोबर आहे का? उदय पाटील लाभलो का नाही करवीर मध्ये? तिकडे बुधरकर दादाला विरुद्ध लाभलो, ती गेली निघून आमच्या. म्हणजे उमेदवार घरचा असा माझ्याकडे काय विषय या ठिकाणी नसतोय. महापालिकेला कोण होतं माझ्या घरचं, जिल्हा परिषदला माझ्या घरचं या ठिकाणी कोण होतं, पंचायत समितीला कोण होतं, शिरोळ नगरपालिकेला गणपतराव दादा राजू शेट्टींच्या आणि आमच्या घरातलं कोण होतं. आम्ही राबलो ना शिरोळसाठी. हे आम्ही जे मंडळी आहोत हे आमच्यासाठी राबत नाही तर तुमच्यासाठी राबणारे आम्ही मंडळी आहोत, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि पुढचे 2 महिने दक्ष राहावा. कोणतर खिडकीतनं येण्याचा प्रयत्न करणार, कोणतर मागच्या दाराने येण्याचा प्रयत्न करणार. आता दारावर एक स्टिकर करून आम्ही पाठवणार आहे तुम्हाला. कुठला स्टिकर? दारावरच लावायचा.
म्हणजे लक्षात आलं पाहिजे बाबा ह्यो कट्टर आहे, राहायचं ना, आपण लढवायचंय ना. हे जोरात तुम्ही मला 100% खात्री द्या. त्यामुळं कारण मी लढाई करतोय कुणाच्या जीवावर. राजू शेट्टी, बंटी पाटील, गणपतराव जाधव, राजू आवळे, आम्ही सगळे लढाई कुणाच्या जीवावर करतोय. तुम्ही ऐसा म्हणून आम्ही लढाई करतोय. आता शक्तीपीठचा विषय आम्ही घेतलाय, कुणासाठी घेतलाय? शेतकऱ्यांसाठी आम्ही घेतलाय. आम्ही लढतोय कुणासाठी? शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी लढतोय. आमची भूमिका काय? तुमच्यासाठी लढण्याची भूमिका आमची आहे. आणि माझी कळकळीची विनंती आहे की गोकुळ टिकवायचं असेल, गोकुळ तुमच्या मालकीचा, 7 बाऱ्यावर दूध संस्थेचं नाव ठेवायचं असेल तर आपल्या आघाडीचाच विजय झाला पाहिजे. ही भूमिका उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल एवढी विनंती करतो. मी प्रशासनाला सहकार्य करणारा माणूस आहे, प्रशासनावर दबाव आणणारा माणूस नसल्यामुळं माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, आता इथनं चालत आपण जायचं आहे. ठरावदारांचे असतील तेच फक्त गेटच्या आत जातील, बाकी कुणी गेटच्या आत गोंधळ करायचा. जेवण इथं आहे, तिथं ठराव द्यायला वेळ लागला तरी परत जाताना पाटलाच आहे, तुम्ही काळजी करू नका, कमी पडणार. बासुंदी तेवढी ठेवल्या नाही आज गोकुळची, पोरग्याच्या लग्नात ठेवली होती. खायला बासुंदी प्याला का नाही? होय म्हणा, नाही तर मला वाटतं. म्हणजे मी त्यावेळी काय म्हणलं की आम्ही गोकुळचं नेतृत्व करतोय शेट्टी साहेब, आणि पोरग्याच्या लग्नात दुसरी बासुंदी का ठेवायची? चेकनं पैसे दिले तर नाही, तिथे आम्ही मोठ्या मोठ्या काढतील म्हणून मी त्यावेळेस डिमांड ड्राफ्टनं पैसे दिले. आमच्या अकाउंटला चेक नाही म्हणलं, डिमांड डीडी म्हणलं, डीडीनं चेक पैसे द्यायचे म्हणलं. उद्या आणि कुठला तरी चर्चा व्हायला नको का? तर ज्याचं नेतृत्व करतोय ते आता कोण पेढे घेऊन आले तर म्हणते गोकुळ चाललंच काही विचारतो. कारण की का ज्या संस्थेचं आम्ही नेतृत्व करतोय ती संस्था मोठी झाली तर 5.5 लाख शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे. परवा भुयेवाडीत मी सांगितलं, विनोदानं म्हटलं की बाबा ज्याच्या घरात 5 म्हशी त्यालाच मुलगी मिळेल अशी व्यवस्था करतो. परंतु जे विनोदानं म्हणलं ते शेट्टी साहेब सत्यात उतरेल याची खात्री मी निश्चितपणे या ठिकाणी देतो. ज्याच्याकडे म्हशी आहे, ज्याच्याकडे गाई आहे, जो दूध उत्पादक आहे त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम आम्ही करू. मी मगाशी देखील सत्यजित जाधवांच्या शिष्टमंडळाला सांगितलं, आम्ही ज्या ज्या तालुक्यात जाऊ, आम्ही ज्या ज्या गावात जाऊ, आम्हाला चहाला कुणाच्या घरला घेऊन जायचं असेल तर ज्याचा गोठा आहे त्याच्या घरला घेऊन जावा, त्याला प्रतिष्ठा देऊया. ज्याच्याकडे 4 म्हशी आहे त्याला प्रतिष्ठा देऊया. 8-10 हजारची नोकरी प्रतिष्ठेची नाही आहे, तर म्हशीचं दूध काढलं तर प्रतिष्ठा मिळते. हा मेसेज या ठिकाणी उद्याच्या भविष्य काळात देऊया. शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून देऊया. पशुखाद्याचं सांगितलं, माईने मला वाटते सगळं 5 वर्षाचं सांगितलेलं आहे. 50 रुपयांनी पशुखाद्याला अनुदान या ठिकाणी देणार आहे. उद्या सत्ता आली तर पशुखाद्याचे दर 100 रुपयानं कमी करण्याची भूमिका सुद्धा आमची राहील. हा विश्वास या निमित्तानं देतो. अजून बरंच काय काय सांगायचं आहे. जसं हलगी वाजल तसं सूर दिव्या या निवडणुकीला. आता सगळं सांगायला नको. जे जे आम्ही करणार आहोत सत्यात आल्यानंतर ते उद्याच्या भविष्यकाळात आम्ही निश्चितपणे सांगू एवढी ग्वाही देतो. आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण बसून राहा. आम्ही स्टेजवरची मंडळी पुढे जातो. पुढे गेल्यानंतर ठरावदार आमच्या पाठीमागे असतील. बाकीचे कार्यकर्त्यांनी कृपा करून या ठिकाणी आत त्या गेटच्या आत येऊ नये एवढी विनंती करू. आम्ही स्टेजवर पुढे जाईल. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.